हॉलमध्ये सध्या बाहेर शॉप रूममध्ये कोण दिस इज लोकेशन हॉस्पिटल. चलो हॉस्पिटल नवीन गेट जास्त आता हे मुलांचा इफेक्ट आईवरती होऊ लागलाय. ती चेंज करा. अरे कॅमेरा डोकं लावून चाललाय. नाही थोडंसं लक्ष केंद्रित. मी शॉक हे झालंय. शूट हॉस्पिटलचं आहे का लग्नाचं आहे? नाही शूट हॉस्पिटलचं आहे. कोणतेही ड्रेस घातले ना, साधे मी घातले, साधे गार्डन साध्या साड्या घातल्या तरी पण असं वाटेल. आता आम्हाला ऍक्टिंग दिलेले कोणतं दिले पालक. देशमुख आहे. या पूर्ण शॉर्ट फिल्म मध्ये माझं सोमचं कॅरेक्टर आहे आणि आता माझ्या डोक्याला दगड लागलाय म्हणून आता हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट करते. गुजरात बाउंड्रीवर सापुतारा गाव आहे. 10 पॉइंट येत इथं आणि आपलं वाडे येतं आपल्याला गोष्ट अरे काय सांगता कधी पण असा पूर्ण मेकअप झालेला आहे. आज हॉस्पिटलमध्ये तू आलेला आहेस. काय झालं मॅडम आम्ही केले. हॉलमध्ये सध्या बाहेर शॉप चालू. आमचा आवाज पण बाहेर नाही गेला. रूममध्ये कोण कार्यकर्ते मार लागले. हिला आज फाउंडेशन ने लावलं याच्यामुळे जळतोय. जळल्यामुळे परत जास्त काळा दिसतोय. आणि मार पण खाल्ली मार खाल्लं सर्वात जास्त ते दोघं झोपलेले तिथे. चला सगळ्यांना बोलवलं. चला चांगलं चाललोय आता पुढचं बोलत लागलं तरी गेल्यासारखं तुम्ही फक्त रोलमध्ये आहेत बरं का. खरंच रोलमध्ये. पोलीस बी सारे किती वेळ लागला. सगळे दिसते. जावा एक मी वाईट घेतोय. डॉक्टर आपल्याला सिंगल सांगायची गरज लागली पण थोडी काळजी घ्या. मारलं नीट चल ठीक आहे. आता डेंजर मला राईट नाही दिसत सर. बाहेर ती मागची काय झालं माझ्या बहिणीच्या मुलाला. ज्या कार्यकर्त्याच्या बरोबर मुलांना होता ना ते पळून गेले. ज्या लहान मुलांनी त्यांना वाचवलं.
पण नाही हे कसं आहे आपण नाही use करू शकत. ते जे आमचं जे आहे ना, ते तेरे को लोकेशन भेजो हॉस्पिटल सीन आहे आता आमचा टीचरची इंटरव्ह्यू केला होता सिरियस सिरियस सगळ्यांना मध्ये येऊन मला समजून सांगायचं काल भांडणामध्ये यांना समजून सांगितलं आज त्याचे परिणाम काय झाले तर ते समजून सांगायचे सिरियस आधे घंटे में आएंगे सरपंच पाचकार्य करताना मी पैशाच्या हवाली करणार आहे. मॅडमचा सीन झाला आता आणि आमच्या लाडक्या मॅडमचं पण झालं त्याचं थोडंसं आहे तर मग आता आमचं सीन तर काय पाण्याचं काय म्हणतो आम्ही जर पाणी पिलं तर डोळ्यात पाणी आणू ना. तर तुम्ही काय म्हणताय की पहिले पाणी आणा. पाणी कसं आणणार? तुम्ही पाणी मागितलं तुम्ही डोळ्यात पाणी आलं. नाही, तुम्ही पाण्यावर पाणी बसवलं तुम्ही आम्ही डोळ्यात पाणी आणू. पाणी येणार कुठून? पुन्हा पावसाळा तर अजून आलाच नाही जवळ. ते पण पावसाळ्याचं पाणी पाऊसच नाही आहे. पाणी येणार कुठून? नदी कोरडी, धरणं कोरडे, आणि पाणी आणा. आणि पाणी कुठून? भावना पण कोरड्याचं विहीर पण पाणी कोरडी. आलं. आता पाणी आलं. एवढंसं आता हे पाणी पाणी पिल्यावरती पाणी येऊ शकतं माहिती सांगता येते. उन्हाळ्यामुळे पाऊसच पडत नाही. विहीर कोरडी, धरण कोरडं, नदी कोरडी, नाले कोरडे, हे बघा पाणी आणा. हे आणलं पाहिजे का पोराला? कुठून आपलं काय माहिती? बघा, हे कोणतं पाणी आहे? प्यायचंच आहे का बघा ही इज्जत निष्पाप पोरांची रक्त सांगते की इज्जत कचरा समान आहे. तुमच्या ह्या सोशल मीडियामुळे दिवस आले ते. आता तरी बस करा. हॉस्पिटलमध्ये शांतता राहू द्या. इथं पण तुम्हाला भांडण करायचे का? बाबा नाना प्लीज आता तरी तुम्ही तुमचं भांडण थांबवा. तुमच्यामुळे आमच्या मित्राचा जीव गेला असता. आम्हाला तुमचे बॅनर नको, आम्हाला तुमचे नेते नको, आम्हाला आमचा खेळणारा सोंग परत हवा. सर हे असं लागलं. रक्त सांगते की इज्जत कचरा समान आहे. तुमच्या ह्या सोशल मीडियामुळे दिवस आले ते. आता तरी भांडण करू. हॉस्पिटलमध्ये थोडी शांतता राहू द्या. इथं पण तुम्हाला भांडण करायचे का? बाबा नाना प्लीज आता तरी तुम्ही तुमचं भांडण थांबवा. तुमच्यामुळे आमच्या मित्राचा जीव गेला असता. आम्हाला तुमचे नेते नको, आम्हाला तुमचे बॅनर नको, आम्हाला आमचा खेळणारा सोंग परत हवा. जर तुमच्या राजकारणामुळे आमची मैत्री तुटणार असेल तर आम्हाला असलं राजकारण नको आहे. बघा भाऊसाहेब म्हणा तुम्ही ज्या मुलांच्या मनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केला ना, त्याच मुलांनी आज प्रेमाची आणि मैत्रीची व्याख्या शिकवली. गेट आउट. काय झालं सोहमबाळ कोण आहे त्या कोणी तू मारलास का दगड? नाही तुझी हिंमत कशी झाली दगड मारायची ना? कार्यकर्त्यांनी आणला दगड तो. तू कोण आहेस? कोणी नाही चाललं. कार्यकर्ता आलाच सर मला भूक लागली, सर पोट दुखू लागलं. मॅडमने इम्प्रोवाइज नाही केलं. मी नाही माझा कार्यकर्ता. ते तेवढंच एक सीन आहे. मी पोलिसात तक्रार करणार. कोणती इज्जत? या इज्जतीमुळे मी भान विसरलो, मला माफ करा.
पोलिसात तक्रार देऊ नका हे राहिले होते ठीक आहे नहीं मैंने तुमको नहीं लेके जाने दे क्या है 10 रुपए का है 50 दे रही 10 का ले लूंगा भाई संध्याकाळचे 8:30 वाजले आणि पॅकअप झाला आहे आपल्या चौक ह्या शॉर्ट फिल्मचा. आता आपला पण आता ब्लॉग संपणार आहे. आपण सगळ्यांच्या एकदा रिॲक्शन घेऊया. सगळ्यांचा काय अनुभव आहे ते आपण विचारूया सगळ्यांना एकदा. चला आपण भेटूया आपल्या कास्टला. सगळ्या चौकची कास्ट इथं एकत्र जमली. हे बघा काय म्हणताय, कसं झाला अनुभव आपला? मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही स्पेशल परफेक्ट कसं झालं? चौक इज व्हेरी नाईस. चौक इज व्हेरी नाईस. लय भारी चौक मधलं गावठी पट्टा लेट भारी. आणि आपले सर ऍक्च्युली मी हे सांगायचा प्रयत्न करेल या पूर्ण ब्लॉगच्या एंडिंगमध्ये आमच्या सगळ्यांचे तुम्ही ॲप्रिशिएशन घेतायच, पण सकाळपासून हा मुलगा जो वेड्यासारखी एवढी कष्ट करतो, एवढी मेहनत घेतोय, सर्वप्रथम याला थँक्यू, याला ऑल द बेस्ट. आणि ऑल ओव्हर आजचं सकाळपासून जेवढं स्ट्रगल होतं, कष्ट होतं, हॉस्पिटलपासून जे काही शूट होतं खूप ऑल ओव्हर छान पद्धतीने झालंय, पॅकअप झालंय. आणि याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, असंच प्रेम देत राहा. वी लव्ह यू. थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चौक टीम चौक एडिट जहाँ पे जगह नहीं बनती ना वहाँ पे हम जगह बना लेते हैं. जब वर्दी रहती है ना तभी जमती है और तभी जमा सकते हैं आप. ऐसे हम बिना वर्दी के भी छा जाते हैं. इसे बोलती है इंडियन पुलिस की हवा. काय म्हणतो हवा? जय हिंद, जय महाराष्ट्र पुलिस. जय महाराष्ट्र. बरं मला मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला एवढा सपोर्ट करता ॲक्टिंगमध्ये, ॲक्टिंग या क्षेत्रामध्ये, तर तुमची काही इच्छा होती का की ती तुमची इच्छा तुम्ही तुमच्या मुलाच्या ॲक्टिंग क्षेत्राबद्दल तुम्ही पूर्ण करताय का? तुम्हाला काय वाटतंय नेमकं? मला वाटते की माझ्या मुलांनी ऍक्टिंग क्षेत्रामध्ये फार पुढे जावे, हां. यशस्वी होत राहावे आणि त्याची बाबी पण नसावी. मला आवड आहे म्हणून त्याच्या पोरांना सपोर्ट करून जावे. अच्छा अच्छा. आता अजून याची अजून तरक्की करावा, यशस्वी होत राहा. आणि तुमची वैयक्तिक काही इच्छा होती का ॲक्टर बनायची पहिल्यापासून असे काय? माझी का हां. वाटत होतं मला, इंटरेस्ट आहे मला. रील्स वगैरे मी पण म्हणते. नाही अजून पण नाही. तुमची ॲक्टिंग बघितली मी आता, खूप खूप चांगली केली तुम्ही. आता शॉर्ट फिल्ममध्ये दिसलंच आपल्याला. मॅडम तुमचं काय, तुमची ॲक्टिंग, तुम्ही इतकं मुलाला सपोर्ट करताय तुमच्या, तर काय तुमचं याच्या मागे तुमची स्वतःची काही इच्छा होती? सपोर्ट करणं हा माझा मुलगा आहे श्रेयश. त्याला ऍक्टर याच्यासाठी बनवते जे मला नाही बनता आलं, जे मला नाही करता आलं, मी ते याच्यामध्ये बघते. अच्छा. तो हा करू शकेल आणि डेफिनेट चांगलाच करेल. हा चांगला करशील ना, आईचं स्वप्न पूर्ण करशील. तुझं पण स्वप्न असेल ना, का आईचं स्वप्न म्हणून करतोयस तू? नाही, माझं पण स्वप्न आहे. हां तेच पाहिजे. आणि ऍक्टिंग म्हणायला गेलं तर मला प्रत्येक रोल करणं लागतो. हां एक डॉक्टरचा बी रोल करते, वकीलचा बी असतो, ॲज अ पोलीसचा बी रोल असतो. त्याच्यानंतर ह्या बाकीच्या समाजामधील घडामोडी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये फर्स्ट प्रावीण्य मिळवले आहे. त्या व्यक्तीच्या नादाला लागू नका, सगळ्यांना डिस्टर्ब करते फोन घेऊन नॉनसेन्स. मॅडम थांबा, तुमचा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल मला. थांबा तुम्हाला उद्या मी इंटरव्ह्यू घेतो तुमचा. मेहनत वाया गेली ती की जसं बोलले ते त्याप्रमाणे नाही आहे. जस्ट कॉमेडी चालू होती ती आणि ते कॉमेडी करून गेलेली आहे. त्यामुळे त्या मॅडमकडे एवढं लक्ष देऊ नका. आणि हा माझा रॉबिन रिॲक्टचा ब्लॉग आहे आणि तो पण एक डायलॉग होता आमच्या चौक याच्या नाटक मधला. त्यामुळे त्या मॅडम बोलून गेल्या, तसं काही नाहीये. मॅडम म्हणजे कॉमेडीच आहेत आपल्या. हो. आणि ज्याविषयी बोललं जात आहे तो मुलगा तसं नाहीये. हुशार आहे, छान आहे, टॅलेंट आहे आणि ऍक्टिंग तर खसाखस भरलेली आहे पूर्ण. पाठीमागून सांगते भैया. अरे यार एवढं खरं नाही बोलायचं. तुला काय बोलायचं बोल.
मला आवडते दोन आहे, एक ऍक्टर आणि एक क्रिकेटर. ऍक्टर पाहिलं मुलीचं स्वप्न होतं, मी तेच. अच्छा अच्छा, तर ऑल द बेस्ट. भेटूच आपण लवकर, भेटत जाऊ आपण, पिकनिकला वगैरे जाऊ, सगळ्या गोष्टी करू, असंच सोबत राहू. थँक्यू. आज चौथचा शेवटचा दिवस आहे, आज शूटिंग आपली संपली, पॅकअप झाला. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? जनरली मी तुझ्या ब्लॉग्समध्ये इतक्या वेळेस येतो आणि एवढ्या वेळेस मत व्यक्त करतो. आज माझी इच्छा आहे की माझ्याबद्दल कोणी दुसऱ्यांनी मनोगत व्यक्त करावं, सो आज इकडे ट्रान्सफर करू. काय मी आतापर्यंत कधी ना बोलणारा माणूस, कोणासोबत मी बोलत नाही, पण याच्यामुळं मी आज प्रत्येकासोबत बोललो. आणि आयुष्यात असे मित्र कायम असलेच पाहिजे, जे तुम्हाला बोलायला, चालायला आणि वागायला शिकवतात, ना की वाईट व्यसनावर, वाईट मार्गावर नेणार. तेव्हा मित्र जपा आणि असे मित्र नक्की जपा. मग मी काय केलं? थँक्यू ब्रो, लव्ह यू. आणि मी काय केलं? मार्केटमध्ये रेट वाढवला तो आपला. नाही, मग आम्ही काय केलं? ओके. चलो, आता निघायचा वेळ झालाय. बाय गाईस सगळ्यांना. बाय बाय बाय. हे दोन्ही आपले डार्लिंग. लव्ह यू टू. हां आदित्य, रविरातला सपोर्ट करा, सपोर्ट लाईक, शेअर आणि कॉमेंट, सबस्क्राईब. ॲक्शन. भाऊसाहेब नाना, तुम्ही ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उड्या मारत होता ना, ते केव्हाच कळू. ह्या लेकरांनी त्यांचा जीव वाचला. एक सेकंड, कसला आवाज आहे माझा? फोन चालला का? नाना, तुमच्या भागातल्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर दगड फेकली. शक्यच नाहीये, आमच्या कार्यकर्त्यांकडे दगड नव्हते. भाऊसाहेब नाना, ज्या कार्यकर्त्यांच्या नावावर तुम्ही उड्या मारत होता, या सोशल मीडियामुळे दिवस आले. आता तरी भांडण करू, हॉस्पिटलमध्ये थोडी शांतता राहू द्या. इथं पण मला भांडण करायचे का? बाबा नाना प्लीज आता जरा तुम्ही तुमचं भांडण थांबा. तुमच्यामुळे आमच्या मित्राला जीव गेला असता. आम्हाला तुमचे नेते नको, आम्हाला तुमचे बॅनर नको, आम्हाला आमचा खेळणारा सोंग परत हवा. जर तुमच्या राजकारणामुळे आमची मैत्री तुटणार असेल तर आम्हाला असलं राजकारण नको आहे. बरं भाऊसाहेब नाना, तुम्ही ज्या मुलांच्या मनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केला, त्याच मुलांनी आज प्रेमाची आणि मैत्रीची व्याख्या शिकली.